तुमच्या इच्छेपुढे मी काय करणार? तुम्हाला देखील ठाऊक आहे, मी जरी असं म्हणाले असले तरी मला इतर कोणामध्येही तुमचे भाव दिसणार नाहीत. मी केवळ तुम्हालाच वरणार आहे. तुमच्या इच्छेबाहेर मी नाही देवी. अखेर तो क्षण आलाच. तुम्ही मला दर्शन दिले नाही तरीही मी तुमच्याशिवाय इतर कोणाशीही विवाह करू शकत नाही. माधवा, या क्षणी आपला श्री महालक्ष्मी देवींबरोबर पुनर्विवाह झाला आहे, पण तरीही हा विवाह देव, दैत्य, चेतना शक्ती यांच्या साक्षीने होणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधव प्रियां विष्णो प्रिय सखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम्. य एवं वेद ओम महादेव्यै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. नारायण नारायण. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे श्री महालक्ष्मी देवी या सृष्टीतून लुप्त झाल्या आणि त्यांना या सृष्टीत पुन्हा आणण्यासाठी देव आणि दैत्य यांना समुद्र मंथन करावे लागले. समुद्रातून एक एक रत्न बाहेर येत होती आणि आता सर्वांनाच ही प्रतीक्षा होती की आता या समुद्रातून श्री महालक्ष्मी देवी कधी बाहेर येणार. आणि तो क्षण आला ज्यावेळी श्री महालक्ष्मी देवी या सृष्टीत पुन्हा अवतरल्या. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्याची प्रतीक आहेत आणि जर ह्यावर संयम मिळवला तरच आपली परमात्म्याशी भेट होऊ शकते. माळसा, काय झाले? मी जेव्हा जेव्हा या कथेचा विचार करते तेव्हा तेव्हा मला जी गोष्ट आठवते ती म्हणजे तुम्ही केलेले विषप्राशन. ते मी कधी विसरू शकत नाही. माळसा, आपल्याला अमृत मिळवण्यासाठी स्वतःच्या मनाचे मंथन करावे लागते आणि मनाचे मंथन सुरू असताना त्यातून सर्वप्रथम वाईट विचार बाहेर पडतात. समुद्र मंथनातून बाहेर आलेले विष ह्याच वाईट विचारांचं प्रतीक आहे. नंतर मला कामधेनू मातेबद्दल कळले. ती जेव्हा गडावर आली तेव्हा मला अतिव आनंद झाला होता आणि ते मला आठवत आहे. माळसा, कामधेनू माता हे निर्मळतेचे प्रतीक आहे, पावित्र्याचे प्रतीक आहे. आणि समुद्र मंथनातून उच्चैश्रवा हा अश्व जेव्हा बाहेर आला होता तेव्हा सगळीकडे वारा वाहू लागला होता. माळसा,
ते तर होणारच होतं, कारण आपल्या मनापेक्षा दुसऱ्या कशाचीच गती अधिक नसते आणि उच्च श्रेवा हे आपल्या मनाचे प्रतीक आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की ऐरावत हा बुद्धीचा आणि सामर्थ्याचा प्रतीक आहे. होय म्हाळसा, आणि त्याचे 4 दात हे लोभ, मोह, वासना आणि क्रोध ह्यावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहेत. खरोखरच समुद्र मंथनाच्या आख्यानातून मला बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या आहेत. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी याचे मला सहाय्य व्हावे अशी माझी इच्छा आहे. असा मनात इच्छा असतील तर परमात्म्याची प्राप्ती संभव नाही. जे अंतिम सत्य आहे, जे परब्रह्म आहे आणि कल्पवृक्ष हे त्याचेच प्रतीक आहे. असं काय झाले? कल्पवृक्षाचा विषय निघाला की मला बानूकडे असलेल्या दिव्य करंडाची आठवण होते, जो कल्पवृक्षाच्या सहाय्याने देवेंद्रांनी तिला दिला होता. म्हाळसा, तुला ह्या भौतिक विश्वापासून दूर जावं लागेल आणि तरच तुला अंतिम सत्य काय आहे हे कळेल. मी त्या दिशेने प्रयत्न करतेच आहे. ते आवश्यकच आहे. म्हाळसा, रंभा, अप्सरा हे आपल्या मनातील वासनेचे प्रतीक आहे. ते आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर ठेवते. वारुणी हे प्रतीक आहे मोहाचे, धुंदीचे, अप्रवृत्तीचे. ते आपल्यापासून दूर ठेवले तरच आपल्याला मोक्ष प्राप्ती आहे. ह्या साऱ्या गोष्टीत मला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांना प्रिय असलेल्या रत्नाबद्दल देखील कळाले. कौस्तुभमणीबद्दल. जे भक्तीचे प्रतीक आहे, आणि त्यांना प्रिय असलेला शंख, जे विजयाच्या नांदीचं प्रतीक आहे, जे ईश्वरी नादाचे प्रतीक आहे. आख्यानात जेव्हा नारद मुनींनी श्री विष्णूंबद्दल सांगितले तेव्हा मला असे वाटले की मला त्यांचे दर्शन घडेल, पण तसे घडले नाही. आणि तसेच पुन्हा घडले जेव्हा मला कौस्तुभमणीचे दर्शन घडले. म्हाळसा, तुला आज ना उद्या त्यांचे दर्शन निश्चितच होईल, पण त्यासाठी संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि आता आख्यानात समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी देवी बाहेर आल्या होत्या. क्षणभर मला असं वाटलं की जोपर्यंत मला त्यांचे दर्शन होत नाही तोपर्यंत नारद मुनींनी आख्यान थांबवूच नाही. पण तसे होऊन चालणार नाही. हो, पण आता मात्र मला त्यांच्या दर्शनाची ओढ लागली आहे. मला असं वाटतं की मी त्यांना बघेन आणि त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असं होईल मला. म्हाळसा, जेव्हा तुला कळेल की हेगडी प्रधान आणि लक्ष्मी देवी जे या गडावर निवास करतात तेच श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आहेत, तेव्हा काय होईल ह्याचा मी विचार करतो आहे. आपला श्री महालक्ष्मी देवींबरोबर पुनर्विवाह झाला आहे, पण तरीही हा विवाह देव, दैत्य, चेतना शक्ती यांच्या साक्षीने होणे देखील अत्यंत महत्वाचे आहे.